झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात शिवसैनिकांनी गोंधळ घातलाय। कामगार भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली। कामगार भरती प्रक्रियेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी डॉक्टर शंकर निवरणकर यांना मारहाण केली। 29 जुलैला 40 पदांकरता परीक्षा झाली। 600 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। आश्चर्यकारकरीत्या या परीक्षेचा निकाल फक्त 2 तासात लावण्यात आला होता। या प्रकाराचा जाब शिवसेनेनं विचारला, मात्र संबंधितांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी डॉक्टर निवरणकर यांना मारहाण केली। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतात। MG हॉस्पिटल, महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये शिवसैनिकांनी राडा केलाय। परेलच्या महात्मा गांधी रुग्णालयातली ही घटना आहे। डॉक्टर निवरणकर यांना मारहाण करण्यात आली आहे। त्यांनी नाही आलं तर त्यांना विचारते तुम्ही कुठे होता। भरती प्रक्रियेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी डॉक्टर शंकर निवरणकर यांना मारहाण केली। 29 जुलैला 40 पदांकरता परीक्षा झाली होती। 600 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। मात्र या परीक्षेचा निकाल केवळ 2 तासात लावण्यात आला आणि या प्रकाराचा जाब शिवसेनेनं विचारला तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत, म्हणून डॉक्टर शंकर निवरणकर यांना शिवसैनिकांनी मारहाण केली। शिवसैनिकांनी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये जो राडा घातला ती दृश्य आपण बघतात। ही बैठकीची दृश्य आहे। डॉक्टरांसोबत शिवसैनिकांनी डॉक्टरांना जाब विचारला आणि याच बैठकीनंतर जाब विचारताना समाधानकारक उत्तर जेव्हा डॉक्टरांकडून मिळाली नाही तेव्हा संतप्त शिवसैनिकांनी डॉक्टर शंकर निवरणकर यांना मारहाण केली। झी 24 तास एक पाऊल पुढे।